ITI ते जगतापवाडी रोडवरील राधाकृष्ण हॉटेलजवळील नाल्यात अचानक आग भडकली। आगीचं प्रमाण इतकं मोठं होतं की ज्वाळा नाल्याच्या दोन्ही बाजूंनी दूरवर पसरल्या। घटनास्थळी अगदी जवळच कंपनी शेड आणि हाय व्होल्टेज विद्युत तारा असल्यामुळे मोठा धोका निर्माण झाला होता। माहिती मिळताच सातपूर अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। फायरमन शिंदे, ट्रेनी स्वप्नील नांद्रे, ऋषिकेश जाधव आणि चालक तुपे लोंढे यांच्या टीमनं अवघे 10 ते 15 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले। या घटनेची माहिती हेमंत कुलकर्णी यांनी सातपूर पोलिसांना दिली होती। दरम्यान वायर जळताना आग लागल्याची चर्चा असली तरी घटनास्थळी तसं काही आढळलं नाही। फायर ब्रिगेडच्या प्राथमिक अंदाजानुसार वाळलेल्या पालापाचोळ्यामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। कसं काय आगीचं कारण काय होतं? आगीचं कारण म्हणजे कचरा आहे। त्या कचऱ्याला कोणतरी आग लावून गेलेलं आहे। तर इथल्या नागरिकांनी आम्हाला सातपूर फायर ब्रिगेडला फोन केला होता। मंगळवारी कधी वायर वगैरे जाळला असं होतो विषय? नाही सांगू नाही शकत, पण इथं आल्यानंतर आम्हाला सगळ्या कचऱ्याला आग लागलेली दिसली। अच्छा, आता आग आटोक्यात लागली आली ना? आटोक्यात आहे आता। काही हानी जीवितहानी वगैरे? नाही नाही नाही, काहीच नाही। बरं बरं, ठीक आहे सर, थँक्यू। असं आगीविषयी जरा माहिती द्या बरं, कशी आग लागली? तर इथं राधाकृष्ण हॉटेलच्या जवळ आहे ना, इथे नाल्यालगत आग लागली होती। आम्हाला कुलकर्णी आणि सातपूर पोलीस स्टेशनमध्ये फोन आला होता। तर घटनास्थळी आम्ही आलेलो आहे। बरोबर, नाल्यालगत कचरा वगैरे पडलेला आहे, झाडाचा वगैरे बरोबर। त्याला आग लागली होती। तिथे आम्ही एक पाणी मारून सर्व आग विझवण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा। बरं बरं, आपले सहकारी आपले ऑफिसर कोण कोण आपल्याबरोबर? माझ्याबरोबर आता आमचे वाहन चालक आहे SS तुपलोंडे, अच्छा, स्वप्नील नांद्रे, ऋषिकेश पवार आणि मी लिडिंग फायरमॅन SK शिंदे। अच्छा अच्छा। आणि आपलं कुठलं युनिट आहे? सातपूर युनिट आहे का गाडीचं? सातपूर आम्ही। बरं बरं, आता आग आटोक्यात आलेली ना? आग आटोक्यात आलेली। काही जीवितहानी वगैरे काही? आगीने वगैरे काही झाले नाही। बरं, आगीची माहिती तुम्हाला कशी मिळाली? आम्हाला कुलकर्णी म्हणून त्यांचा फोन आला होता। बरं. आणि सातपूर पोलीस स्टेशनवरून पण फोन आला होता। त्या राधाकृष्ण हॉटेलच्या बाजूला बरं बरं, नाल्यालगत आग लागलेली आहे। किती वाजता लागल्या? तरी आता आम्ही एक 10-15 मिनिटं झाली सर येऊन इथं। बरं, आम्ही घरचं काम आमचं चालू आहे। ओके सर, आटोक्यात आलेली आहे, काही मदत जाऊ. ठीक आहे, ओके।